बदलापुरात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची ताकद आणखी वाढणार आहे। आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी कार्यालयाचं उद्घाटन झालं। सुनेत्रा पवार या पहिल्यांदाच बदलापुरात येणार असल्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वतीनं जय्यत तयारी करण्यात आली होती। ढोल ताशांच्या गजरात सुनेत्रा पवार यांचं स्वागत करण्यात आलं। यावेळी उपनगराध्यक्षा प्रियंका दामले, मागासवर्गीय समिती सभापती हर्षदा गायकवाड, राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुगंधा पाटील, नगरसेवक प्रभाकर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। या कार्यालयाच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासोबत राष्ट्रवादी पक्षाच्या वाढीला चालना मिळेल असा विश्वास यावेळी बदलापूरच्या उपनगराध्यक्षा प्रियंका दामले आणि नगरसेवक प्रभाकर पाटील यांनी व्यक्त केलाय। अतिशय उत्साहाचं वातावरण आम्हा सर्वच कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि खूप आतुरतेने आम्ही या दिवसाची वाट बघत होतो। खरं तर राष्ट्रवादीला इकडे खूप चांगलं यश असं बदलापूरमध्ये आपल्याला मिळालं आणि महायुती बरोबर आपण बीजेपी बरोबर आम्ही युती करून आज आम्ही सत्तेत आहोत। आज राष्ट्रवादीच्या 3 नगरसेविका असल्या, एक कॉप आहे ते प्रभाकर दादा आणि एक आपली सभापती आहे मागासवर्गीय, हे कुठेतरी आमच्या पक्षाचं एक यश आहे। आणि कुठेतरी दादांना जेव्हा आम्ही भेटलेलो आपलं जेव्हा इलेक्शन झालं त्याच्यानंतर त्यांना एक खूप आनंद होता आणि त्यांचे शब्द होते की अरे माझ्या लाडक्या बहिणी 3 महिला निवडून आल्या, याचा त्यांना खूप विशेष आनंद होता। आम्ही त्यांना सांगितलं की दादा आमच्या बदलापूरला नगराध्यक्ष पण महिला आहे, म्हणजे बदलापूरला खऱ्या अर्थी महिला राज आहे। आणि आज कुठेतरी वहिनी दादांसाठी त्या आल्या, दादाच्या स्वतःहून आज एवढ्या कमी त्यांचं एवढं टाईट शेड्यूल होतं पण त्यातून पण थोडासा वेळ काढून त्या आमच्यासाठी इथे आल्या। सगळ्या आमच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना एक बळ देण्यासाठी त्या इकडे उपस्थित राहिल्या, त्याबद्दल खरंच मी त्यांचे खूप आभार मानून आहे। अतिशय उत्साह आम्हाला, खूप आनंद आणि खूप उत्साह होता। बदलापूरमध्ये सरकार आम्ही बदलापूरसाठी आम्हाला महिला आहे, काही आमच्या उपमुख्यमंत्री याही महिला आहेत आणि आमच्या बदलापूर काही विषय होते त्या संदर्भात आम्ही दोन्ही उपाध्यक्ष आणि नगराध्यक्षांनी जे निवेदन दिले त्याच्या दृष्टीने आम्हाला फायदा होईल आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री म्हणून काही आमच्या खेळाला मदत करतील। आणि आज आमच्या झाल्याबद्दल आल्याबद्दल आमच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते खूप आनंदी आहेत आणि यशस्वी असं पक्ष आम्ही वाढवण्याचा प्रयत्न करू। सुनेत्रा पवारांच्या दौऱ्यानिमित्त नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांनीही यावेळी उपस्थिती लावली होती। यावेळी त्यांनी सुनेत्रा पवार यांना एक निवेदन देत क्रीडा संकुल आणि तरण तलावाला मान्यता देण्यासोबत भरीव निधी देण्याची मागणी केली। क्रीडा खातं ताईंकडे असल्या कारणाने ताईंनी मागच्या वेळेस सुद्धा आपल्या छोट्याशा बदलापूर शहरामध्ये आमदार किसन कथोरे यांच्या प्रयत्नाने राज्यस्तरीय क्रीडा महोत्सव भरवला होता आणि त्याच्यासाठी एक छोट्याशा क्रीडा संकुलामध्ये त्यांनी क्रीडा महोत्सव भरवला होता। तर आमचं जे स्वप्न आहे की एक भव्य दिव्य असं क्रीडा संकुल आणि तरण तलाव आपल्या बदलापूरमध्ये व्हावं, त्याचा प्रस्ताव आणि त्याच्या DPRची कॉपी ही आज ताईंना सुपूर्द केलेली आहे आणि ताईंना निधीची मागणी सुद्धा केलेली आहे। नक्कीच ताई म्हणाली आम्ही पॉझिटिव्हरित्या याबद्दल विचार करू आणि तुमच्याशी चर्चा सुद्धा करू। आमच्या उपनगराध्यक्ष दामले मॅडम आणि प्रभाकर दादा पाटील, आमच्या सभापती मॅडम सुगंधाताई, आम्ही आणि माझे सर्व राजेंद्र घोरपडे सर, इतर सर्व सभापती सगळ्यांनी मिळून आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि छान असं भव्य दिव्य क्रीडा संकुल आणि अत्याधुनिक तरण तलाव आपल्या बदलापूरमध्ये व्हावं याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। आता ताईंची रिसीव्ह कॉपी घ्यायची गडबडीत राहून गेली आहे। मी आता दामले ताईंना सांगितले की तुम्ही ती घेऊन जा, कारण त्या मुरबाडच्या कार्यक्रमात पुढे जास्त वेळ त्यांची भेट होणार आहे, तर त्याच्या संदर्भात त्या सविस्तर पण चर्चा करतील त्या संदर्भात आणि नक्कीच पॉझिटिव्ह एकत्रित काहीतरी। एकूणच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बदलापूर भेटीनं राष्ट्रवादीत उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। पक्ष कार्यालयाच्या माध्यमातून जनसंपर्क वाढवण्यासोबतच नागरिकांच्या समस्या सोडवण्याला प्राधान्य दिलं जाईल असा विश्वास या निमित्तानं राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय। एकमत न्यूज, बदलापूर।